तुम्ही या चॅनलवर येतात, तुम्हालाही वाटत असेल की या चॅनलवर आपल्याला विविध प्रकारच्या नवीन नवीन बिझनेस आयडिया शिकायला मिळाव्यात किंवा नवीन नवीन बिझनेस आयडिया आपल्याला भेटतात. त्यासोबतच डिजिटल मार्केटिंगविषयी मराठीमध्ये नॉलेज मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या हे यूट्यूब चॅनलवर मिळतात. बरोबर, तुम्ही आतापर्यंत भरपूर बिझनेस आयडियाज बघितले असतील किंवा तुम्ही डिजिटल मार्केटिंगविषयी ह्या चॅनलवर व्हिडिओज बघितले असतील. आजचा हा व्हिडिओ आपण स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, कारण आपण काय करतोय की ह्या चॅनलवर तुमच्यासाठी एक नवीन प्लॅन करतोय. बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय की त्यांना असं वाटतं की सर ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही बिझनेस सांगतात, पण ऑनलाईनच बिझनेस आम्ही का करावा, किंवा ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी आमची तयारी नसते किंवा मला ऑनलाईन समजत नाही. मग आपण काय करतोय की आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पूर्ण 30 दिवस 30 नवीन बिझनेस आयडिया घेऊन येणार आहोत. जर तुम्ही सुद्धा त्यामध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्हाला असं वाटत असेल की आपण आपला स्वतःचा एक नवीन बिझनेस चालू करावा, तर ह्या 30 बिझनेस आयडियामध्ये तुम्हाला नक्कीच समजेल की कशा पद्धतीने आपण आपला एक नवीन बिझनेस चालू करू शकतो. आपल्या प्रत्येक दिवशी आपण एक बिझनेस आयडिया घेऊन येऊयात, त्या बिझनेस आयडियाला पहिले समजूयात. त्या बिझनेस आयडियामध्ये आपल्याला काय काय रिक्वायरमेंट असेल, तो बिझनेस आयडिया आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असेल, त्यातनं आपण जास्तीत जास्त पैसे कशा पद्धतीने कमवू शकतो, याचा पूर्ण प्लॅन आपण त्या एका बिझनेस आयडियामध्ये घेऊन येऊयात. जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही नवीन एक बिझनेस चालू करायचा आहे तो बिझनेस तुम्ही इझिली चालू करू शकतात. तर इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, सगळ्या बिझनेस आयडिया तुम्हाला बघायच्या असतील, तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब करताना जो बेल आयकॉनचं बटन आहे त्याच्यावर तुम्हाला ऑल सिलेक्ट करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑल सिलेक्ट करणार त्यावेळेसच तुम्हाला माझा जो काही नवीन व्हिडिओ असेल तो व्हिडिओ डायरेक्टली तुमच्या जे काही हे असेल एक्सप्लोरर असेल त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल किंवा तुम्हाला डायरेक्ट त्याचा मेसेज येईल. बरोबर, तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या आपल्या 30 दिवसाच्या 30 बिझनेस आयडिया ज्या काही तुम्हाला मी सांगेल त्यामधनं कोणती ना कोणती एक बिझनेस आयडिया फिक्स करायची आहे. कारण सगळ्या बिझनेस तुम्ही नाही करू शकत. बरोबर, मग तुम्हाला काय करता येईल, त्यामधल्या तुम्हाला एक तरी बिझनेस आयडिया फिक्स करावं लागेल. एक बिझनेस आयडिया जर तुम्ही फिक्स केली, त्यातनं तुम्ही कशा पद्धतीने ती बिझनेस आयडिया करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये समजणारच आहोत. पण सोबतच तुम्हाला काय करायचं, जर काहीही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला असं काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेच ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला सुरुवात करायचं. आणि इवन तुम्हाला जर काही सजेशन आत्तासुद्धा द्यायची असतील की तुम्ही सर पुढचे जे काही बिझनेस आयडियाज रिलेटेड व्हिडिओ आणणार आहात, त्या बिझनेस आयडिया रिलेटेड व्हिडिओजला तुम्ही अशा पद्धतीने बनवा किंवा अशा पद्धतीने आम्हाला माहिती द्या, जेणेकरून आम्हाला व्यवस्थित समजेल आणि आम्ही आमची ग्रोथ करू शकतो. इथून पुढे आपण कंटिन्युअसली व्हिडिओज आणतोय. का आणतोय, तर तुमच्यासाठी, तुम्हाला त्या गोष्टी समजाव्यात, तुम्ही नवीन एक बिझनेस चालू करावा, त्याची तुम्हाला प्रॉपर मार्केटिंग करता यावी, तुम्ही त्या बिझनेसमधनं जास्तीत जास्त पैसा कमवावा, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. इथून पुढे कंटिन्युअसली आपण 30 दिवस 30 व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. तुम्ही काय करायचे, ते व्हिडिओ व्यवस्थित बघायचे. तुम्हाला जर कामात येत नसतील तर तुमच्या फ्रेंड्स लोकांना शेअर करा, तुमच्या फॅमिलीला शेअर करा, त्यासोबतच तुमच्या जवळचे जे काही लोक असतील त्यांना शेअर करा. मिळून तुमचा एक नवीन बिझनेस चालू करा. कारण तुम्हालाही माहिती आहे, जर तुम्ही आज जॉबला गेलात तर जॉबची परिस्थिती काय, तुम्हाला 5 आणि 10 हजार रुपये सुरुवातीपासून जॉब करावं लागेल. ज्यावेळेस तुमच्याकडे नॉलेज चांगलं असेल त्यावेळेस तुम्हाला जाऊन चांगला पगार मिळतो आणि गव्हर्नमेंटमध्ये तर बिलकुल ऑपॉर्च्युनिटी नाही आहे. मग तुम्ही विचार करा, जर एक नवीन बिझनेस आपण छोटासा जरी चालू केला आणि महिन्याला जर समजा 50,000 1 लाख रुपये जरी कमवले तरी आपण खूप चांगलं लाईफ जगू शकतो. मग आता तुम्ही डिसाईड करायचं की आपल्या स्वतःचा एक नवीन बिझनेस चालू करायचा आहे की आपण आयुष्यभर फक्त तडफडत राहायचं आहे आणि जॉब करून करून आपलं आयुष्य संपवायचं आहे. आणि तुम्ही कोणताही बिझनेस करा, फक्त तो बिझनेस व्यवस्थित पद्धतीने करा. तो बिझनेस करताना व्यवस्थित शिका, तो बिझनेस करताना व्यवस्थित मार्केटिंग कशा होतात, काय होतात, ह्या सगळ्या गोष्टी शिका आणि ते तुम्ही इम्प्लिमेंटसुद्धा करा. नाहीतर फक्त बिझनेस चालू करणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे, पण तो बिझनेस रन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीपासनं, तुम्ही ऑलरेडी माझा प्रवास बघितला आहे. मी पण सुरुवात केलेली, मी फ्रीलान्सर म्हणून काम करत होतो, त्यानंतर यूट्यूब कॉन्टेंट बनवतोय, त्यानंतर आता स्वतःची कंपनी टाकली आहे आणि त्या कंपनीमधनं मी लोकांना सर्व्हिसेस देतोय. आता मला बराचसा वेळ मिळत नाही, कारण मला लोकांसोबत काम करावं लागतं, लोकांसोबत इंटरॅक्शन करावं लागतं, त्यामुळे वेळ मिळत नाही. पण सध्या काय तर आपण करतोय, आपण व्यवस्थित पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय आणि लोकांना नॉलेज द्यायचा प्रयत्न करतोय. आता आपल्या यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला जास्तीत जास्त कसं नॉलेज देता येईल, जास्तीत जास्त तुम्हाला कसं इन्स्पायर करता येईल, तुमचा स्वतःचा एक नवीन बिझनेस तुम्ही कसा पद्धतीने चालू करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करणार आहोत. त्यामुळे परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असेल खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट काही लिंक्स असतील त्यासुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.